हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 आपण बघत आहे. पार्ट 1 पार्ट 2 अपलोड केलेला आहे. म्हणजेच त्यामध्ये आपण राजकीय घडामोडी इन डिटेलमध्ये बघितलेल्या आहे. आता राजकीय घडामोडी आपण संक्षिप्त स्वरूपात बघत आहे. तर संक्षिप्त स्वरूपातमध्ये आपल्याला ऑनलाईन स्वरूपात बघावं लागतात आणि प्रत्येक न्यूज आपली अशा प्रकारे कव्हर होईल इन डिटेलमध्ये आणि त्यासोबत लास्टचा व्हिडिओ संक्षिप्त स्वरूपात. तर आता राजकीय घडामोडी संक्षिप्त स्वरूपात राजकीय घडामोडी बघूया आपण. तर आणि याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे आणि ती जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे, ते आपण बघूया. तर यूपी विधानसभेत भाषांतरकाची सुविधा, म्हणजेच आता यूपीमध्ये काय म्हटलेलं आहे की उत्तर प्रदेश विधानसभा भाषांतरकाची सुविधा दिलेली आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशच्या विधानसभा यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत अवधी, ब्रज, त्यासोबत भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजी भाषेच्या भाषांतराचा तालिमेचा जे काय वापर केलेला आहे. म्हणजेच आता जे काही यूपीच्या विधानसभेमध्ये या भाषांचा वापर करून थोडंसं त्यांचं कार्य चालणार आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर यूपी विधानसभा अशी एकमेव विधानसभा आहे जी देशातील पहिली विधानसभा बनली ज्यामध्ये काय भाषांतरकांची काय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. पुढील न्यूज आहे, भाजपाला मिळाल्या सर्वाधिक राजकीय देणग्या. तर पॉप्युलर पक्ष आहे, तर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR या संस्थेने राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्या संदर्भात अहवाल जाहीर केला आणि या अहवालामध्ये 2023-24 हे आर्थिक वर्ष, या आर्थिक वर्षात भाजपाला सर्वाधिक म्हणजे जवळपास 4,340 कोटी जवळपास देणगी जमा झालेली आहे भाजप पक्षाजवळ. तर देशातील सर्वात जुन्या पक्ष जर काँग्रेस म्हटलं आपण, काँग्रेसची स्थापना 1885 आणि यामध्ये याला जवळपास 1200 कोटीच्या जवळपास काय देणगी मिळालेली आहे. आणि ते तुम्ही नकाशामध्ये बघू शकता की राष्ट्रीय पक्षांचे जाहीर झालेले एकूण उत्पन्न. तर अशा प्रकारच्या देणग्या, आणि ह्या देणग्या कोण देतात हे तुम्हाला माहिती असेल, सांगायची काही गरज नाही. कशासाठी दिल्या जाते हे सर्व काही माहिती आहे आपल्याला. मतदान निधीला अमेरिकेची कात्री. आता मतदान निधी, जी काही निधी म्हणजेच जे आपण काही खर्च मतदानाच्या दरम्यान करतो, यामध्ये काय अमेरिकेमध्ये पण कात्री दिलेली आहे की त्यांनी काय म्हटलं, अमेरिकेतील सरकारी कार्यक्षमता विभागाने म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, म्हणजे हे जे काही आपण खर्च करतो, खर्च कपातीसाठी काही घोषणा केलेल्या आहे त्यांनी. आणि इथे भारतात मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी तरतूद केलेल्या $2,10,00,000 या निधीलाही कात्री लावण्यात आलेली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे आणि आता हे जे काही सर्व सरकारी कार्यक्षमता विभाग आहे याची जबाबदारी एक उद्योगपती आपले जे की एलन मस्क यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे की त्यांनी प्रशासनात सुधारणा करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे, यासाठी या विभागाचे काय उद्दिष्ट आहे. तर एवढं काही आपल्याला ते महत्त्वाचं नाही. तर 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत. आता पेन्शन अदालत आहे, पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 12व्या क्रमांकाची राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत आयोजित केलेली. कशासाठी? तर पेन्शन अदालतामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित पेन्शन प्रकरणे याचं निराकरण करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. तर हे अशा प्रलंबित खटले तर भरपूर सारे काही न्यायालयामध्ये पण पडून आहेत. तर या प्रकारच्या काही ना काही होतच राहतात न्यूज. तर एवढं लक्षात ठेवा की पेन्शन अदालत कुठे येतं, नवी दिल्ली, आणि महत्त्वाचं की 12व्या क्रमांकाची. तर मतदानात नोटाचा वापर कमी झाल्याने म्हटलंय. आता मागील 3 लोकसभा निवडणुकीत नोटाचा, नन ऑफ द अबो मताचा वापर कमी होत असल्याचे निवडून आले. जसं की आपल्याला ॲटलस 2024च्या अहवालामध्ये 2014मध्ये 1% जवळपास नोटाचा वापर करण्यात आला होता आणि 2024 या निवडणुकीमध्ये 0.99% हा नोटाचा वापर झालेला आहे. म्हणजेच आपल्याला कमी होताना दिसला. मग आता काय की 2014 पासून लोकसभा निवडणुकीपासून काय नोटाचा वापर करण्यात आलेला आहे. मग आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की नोटाचा वापर कोणत्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू करण्यात आला, तर 2014मध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी बिहारमध्ये नोटांचा सर्वाधिक वापर झालेला आहे, ते 2% जवळपास. आणि त्यासोबत इंदूर लोकसभा मतदारसंघात जर बघितलं तर सर्वाधिक 2,18,674 नोटाला काय मतं पडलेली आहे. बस एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त 2014 पासून लोकसभा निवडणुकीला नोटाचा वापर करण्यात आलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी. आता दिब्रुगड तुम्हाला माहितीच आहे की गुवाहाटीच्या पूर्वेस, म्हणजे जी आसामची राजधानी आहे गुवाहाटी, तिच्या पूर्वेस 470 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे तुम्हाला माहिती आहे आशियातील पहिली तेलवीर दिब्रुगडजवळ दिग्बोई शहरात खोदण्यात आली. आणि आता ही दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी झाली गुवाहाटीच्या नंतर.
मग हे 2027 पर्यंत विधानसभा संकुल पण इथे असणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा एवढं लक्षात ठेवा. तर त्रिपुराचे नवीन चिन्ह. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्रिपुरा सरकारसाठी नवीन लोगोची मंजुरी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की भगव्या रंगाच्या वर्तुळाकार आणि त्रिपुराचा नकाशा त्यामध्ये दिलेला आहे आणि वर्तुळाखाली त्रिपुरा सरकार असे लिहिलेले आहे. असो, त्रिपुरा सरकार तरी एकदा लोगो तरी बघून घेता तुम्ही. तर चंद्रयान से चुनाव तक उपक्रम. आता चंद्रयान से चुनाव तक उपक्रम काय आहे, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं की पश्चिम दिल्लीमध्ये चंद्रयान से चुनाव तक उपक्रम राबविला. कुठे राबविला हे महत्वाचं आहे. तर कुठे, पश्चिम दिल्लीमध्ये चंद्रयान से चुनाव तक हा उपक्रम राबविलेला आहे. का, भारताच्या अंतराळातील कामगिरी आणि विशेषतः चंद्रयान मोहिमेला निवडणूक प्रक्रियेशी जोडायचं आणि मतदारांना गुंतवून ठेवायचं याचा मोहिमेचा उद्देश आहे. वा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. नवीन एखाद्या एमपीएससी ॲस्पिरंट असो आणि त्या पद्धतीने तो करंट अफेअर वाचण्याचा प्रयत्न करतो, तर थोडंफार त्याला एक खूप प्रेशर फील होते की कधीपर्यंत आपण हे संपवायचं बुक. तशा प्रकारचं ते काही वाचन तशा प्रकारचं करायची गरज नाही मित्रांनो, तसं करूच नका. परीक्षे दृष्टीकोनातून काय महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं असते. तर एकदा तुम्ही सोबत चला आणि सर्व काही GS करंट अफेअर कशा पद्धतीने वाचायचं आपल्याला ते तुमचं त्यामध्ये वेळ पण वाचेल. भारतीय वायुयान अधिनियम 2024. भारताला जर बघितलं, भारतीय वायुयान अधिनियम 2024. आता भारतात विमानाचे डिझाईन आणि उत्पादन सुलभ व्हावं यासाठी वायुयान अधिनियम 2024 हा नवीन कायदा 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेला आहे. आणि आधीचा कोण होता मग कायदा, तर विमान कायदा 1934 याची जागा घेतलेली आहे त्यांनी. तर कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष झालेले आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, भारतीय जनता पक्षाचे आमदार. तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिलेली आहे. तर बघा, 15व्या राज्य विधानसभेत 288 नवनिर्वाचित आमदारांची शपथ दिली गेली. तर एवढं लक्षात ठेवा. तर कोळंबकर यांनी 2014 मध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. याआधी पण त्यांनी 2014 मध्ये काम पाहिले. न्यूज बघूया. चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी. आता चंदीगडमध्ये 3 नवीन फौजदारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याची घोषणा केलेली आहे. आणि हे जे काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची थीम पण होती सुरक्षित समाज विकसित भारत, शिक्षेपासून न्यायापर्यंत ही कार्यक्रमाची थीम होती. तर हे सर्व गोष्टी काही कागदोपत्री दिसून पडतात. तर तुम्हाला माहिती आहे. तर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षित संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 फौजदारी कायद्याची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून ठरलेले आहे चंदीगड. एवढंच लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा केंद्रीय विद्यालयासाठी ही स्पर्धा 34व्या क्रमांकाची ठरवलेली आहे. तर राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत IIT खरगपूर येथील PM श्री केंद्रीय विद्यालयाला राष्ट्रीय विजेता म्हणून घोषित केलेले आहे. तर आजची काही राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा आहे ती 34व्या क्रमांकाची होती. आणि यावेळेस युवा संसद स्पर्धेमध्ये IIT खरगपूर येथील PM श्री केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय विजेता घोषित करण्यात आलेले आहे. तर कितव्या क्रमांकाची, 34व्या. एवढंच लक्षात ठेवा. जारवा समुदायाला मतदार ओळखपत्रे प्रदान. आता पूर्वीचे हिंस्र आणि एकांतप्रिय म्हणून ओळखल्या जाणारे अंदमान निकोबारमधील आदिम जमात आहे हे जारवा समुदाय. याला आता 19 जणांना प्रशासनाने जवळपास मतदार ओळखपत्रे प्रदान केलेली आहे. तर न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ. आता राज्यपाल अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे. यांनी न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात सुधारणा करण्यास मंजुरी दिलेली आहे. आणि आता आंध्र प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय म्हणजे तर्कसंगतीनुसार दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि न्यायिक अधिकाऱ्यांचे वय जर बघितले तेथील तर आधी निवृत्तीचे वय 60 वर्ष होते, आता 61 वर्ष करण्यात आलेले आहे. आता राज्याचे नवीन मंत्रिमंडळ बघूया आपण. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये 15 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेला. तर या मंत्रिमंडळात एकूण 39 मंत्र्यांची शपथ घेतलेली आहे. 33 कॅबिनेट मंत्री होते आणि 6 राज्यमंत्र्यांचे समावेश होता. तर त्यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्र्यांचा समावेश आहे. आता राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर मंत्रिमंडळात 4 महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री आहेत, 2 राज्यमंत्री आहेत. तर बघा, नागपूर राजभवनावर तब्बल 33 वर्षांनी नव्या मंत्र्याचे शपथविधी पार पडलेला आहे. याआधी 33 वर्षाच्या आधी पण हे झालं होतं. तर बघा आता पुढे मग विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे, बरोबर आहे. पण त्यामध्ये मंत्र्यांची संख्या 288च्या 15% असते. म्हणजे जवळपास 43 हे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त मंत्री होऊ शकतात. एवढं पण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर नवीन मंत्रिमंडळामध्ये जर बघितलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. गृह, ऊर्जा, नूतनीकरण, त्यासोबत विधी, न्याय, सामान्य प्रशासन, माहिती, जनसंपर्क इत्यादी खाते नेमून दिलेली आहेत त्यांना. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. तर नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम आणि त्यासोबत अजित पवार पण उपमुख्यमंत्री म्हणून वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मिळालेलं आहे त्यांना. आणि कॅबिनेट मंत्री एकूण 33 आहेत. आणि हे थोडंसं
स्लाईड रोटेट करते, तुम्ही ते बघून घ्या मित्रांनो. कारण की हे वाचण्यामध्ये काही येस नाही, तुमचा वेळ पण वाचेल आणि वाचून सांगण्यामध्ये काय तेवढं. तुम्ही स्लोली रीड करून घ्या, व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर पुढील पेज पण आहे. तर अशा प्रकारे राज्यमंत्री आहेत एकूण 6, ते पण बघा. त्यांचे नेमकं कोणते कार्य आहे त्यांच्याकडे ते पण बघा, कोणते खाते आहेत ते पण बघा. बघा, हे सर्वांना बघितले असेल. व्हिडिओ तुम्ही बघितलाच. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघा नेमकं कोण आढळून येते आपल्याला. तुम्ही आणि आपण, त्यासोबत आपले जे की सवंगडी, कोणी आता नुकतेच पोलीस प्रशासनामध्ये असेल, कोणी नुकतेच लागले असेल, म्हणजेच पोलीस प्रशासन व्यवस्था जे काही आहे, का कोणी एखादा ऑनर आहे RCBचा किंवा ऑनरचा कोणी रिलेटिव्ह आहे त्यामध्ये चंगराचंगरीमध्ये, त्या गोंधळामध्ये नाही. मग नेमकं काय करत काय आहे आपण? म्हणजेच आपणच पॉप्युलर बनवायचं त्यांना, म्हणजे स्वतः काही आपल्याला काही बनायचं नसते का? म्हणजे प्रत्येकाचं जे काही जन्म झालेला आहे हे काही ना काहीतरी उद्देशानंच जन्म झालेला असेल ना. मग काही ना काहीतरी आपल्यामध्ये ठीक आहे, आपल्यामध्ये अभ्यासाचा गुण नाही, आपल्यामध्ये काही वेगळा गुण असेल, कोणाला ॲक्टिंगचा गुण असेल, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतो. ते स्वतः आपल्याला आपला गुण ओळखायचा, म्हणजे जे काही तुमच्या अंगामधील पॅशन आहे, तुम्हाला ती गोष्ट करण्यामध्ये आवड आहे, ती गोष्ट करा मित्रांनो. सक्सेस 101% आहे. पण महत्त्वाचं काय की ती आपल्याला आवड म्हणजेच आपल्यामधील गुण जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे, म्हणजे स्वतःला आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. पण आज होते कसं की आपण आपली खुशी, आपलं जे काही पॅशन आहे हे न जाणता दुसऱ्याला काय आवडते, दुसऱ्याला काय हवं आहे, म्हणजे सर्व काही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या इंटरेस्टमध्ये काहीच आपल्याला महत्त्व नसते. निवड दुसऱ्यावर आपण अवलंबून राहण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्याला काय आवडते, नेमकं काय हे करते, ते पॅशन, ते काय वेगळं, म्हणजे एवढं मॅडनेस नसते कुणा एखाद्या व्यक्ती, सेलिब्रिटी असो कोणी असो. आणि कशाला यांना पॉप्युलर बनवायचं? अरे स्वतःचं भविष्य बघा. यांना काही फरक पडत नाही तुम्ही मेले काय जगले काय, काहीच नाही. फक्त ते तुम्ही काय, तुम्ही एक तर मनोरंजन आहे, एखादा खेळ खेळता,